नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे सोमवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आज ना मी अशी साडी नेसली मस्त, कारण ना साडी नेसणं बंदच झालं होतं जवळजवळ, कारण सारखं उठलं की गाऊन घाल, ड्रेस घाल, गाऊन घाल, ड्रेस घाल, कुर्ती पण बऱ्याच होत्या। तर बरेच असे म्हणजे आता मैत्रिणींचीच दुकानं असल्यामुळे ना बऱ्याच कुर्ती जमा झाल्या होत्या आणि जरा कम्फर्टेबल पण वाटतं ना आणि सोपं वाटतं, महत्त्वाचं म्हणजे ते घालण्यासाठी, त्याच्यामुळे ना पटकन तेच वेअर केलं जातं। तर आता म्हटलं नाही, आणि बघा जेव्हा आपण गाऊन किंवा कुर्तीज वगैरे घालतो, कुर्तीचं तर नाही काही एवढं, पण गाऊन वगैरे घालतो ना, तर तेव्हा शरीराचा आकार कुठला कसाही वाढतो, म्हणजे कुठलंच तारतम्य नाही राहत शरीराचा आकार वाढायला, ओटीपोट वाढतं, हाताचे दंड वाढतात। तर त्यामुळे ना म्हटलं साडी नेसायला सुरुवात करू। आता माझं काही म्हणजे असं मी बारीकच आहे, मी काही एवढी जाड वगैरे झाले नाही, पण ना पोटाचा भाग थोडासा घेर पोटाचा वाढल्यासारखा वाटतोय ना, तर म्हटलं चला साडीच नेसत जाऊ। साडीने कसं असतं ना, पोटाचा हा भाग जो असतो ना, तर हा भाग आपला बांधलेला असतो, त्याच्यामुळे ना व्यवस्थित असं साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं आणि पोट दाबले जातं थोडंफार ना। तर म्हटलं चला, भरपूर साड्या माझ्या तशाच पडून आहे अक्षरशः, तर म्हटलं चला साडीच घालायला सुरुवात करू आजपासून। आणि आज सोमवार पण होता, मला तर खरं पांढरी साडी घालायची होती, पण साक्षीने ही साडी काढली, म्हटलं चला जाऊ द्या, तिचं मन राखणं पण महत्त्वाचं आहे। तर ती म्हटली मम्मी तू खूप दिवस झाले ही साडी पण नाही घातली, सारख्या कुर्तीच घालते, तर मग तिचं मन राखण्यासाठी मी ही साडी नेसली, मी घातली म्हणते केव्हाची, तर साडी नेसली, तर सॉरी त्याबद्दल। आणि हे बघा इथे ना रात्रीच्या ज्या काही पोळ्या होत्या ना, तर त्याचा चुरमा केला होता, खूप मस्त लागतो, हिरवी मिरची लसूण असं टाकून ना छान हा चुरमा केला होता, कारण ना। आणि इथे आहे हे सांबर। तुम्ही म्हणाल सांबर का बरं केलं, तर रात्री ना पीठ टाकलं होतं फर्मेंटेशनला, तर म्हटलं त्याचं मस्त असं सांबार केलं आणि त्याची थोडीफार शूटिंग घेऊन ठेवली मी, पीठ फर्मेंटेशनला टाकताना काय काय केलं ते। तर इतक्या सुंदर इडल्या झाल्या, तशा पद्धतीने पीठ करून बघा तुम्ही, म्हणजे पीठ असा जसं आपण नेहमी टाकतो ना तसंच टाकलं आहे, पण हे बघा इडल्या त्याच्या इतक्या सुंदर झाल्या ना, एकदम अशा मऊ आणि लुसलुशीत अशा इडल्या झाल्या, खूप छान इडल्या झाल्या आणि एकदम इडलीला जाळी पण बघू शकता तुम्ही। एकदम छान अशी जाळी पडली इडलीला। आणि म्हटलं चला आता ना सगळ्यांचे जेवण वगैरे झाले होते, साक्षीला पण ना टिफिन दिला, आणि तुम्हाला माहितीच आहे इडली जर असली ना तर साक्षीचा टिफिन काय असतो, फ्राय इडली। तिला इडली फ्राय करून दिली टिफिनला। आता हे सांबर पण इथे ठेवते, म्हणजे ना ओटा स्वच्छ करायचा आहे ना, तर ओटा स्वच्छ करण्यासाठी खालचं सगळं क्लीन राहील। आणि आता हे जो चुरमा आहे ना, हा चुरमा पण कशात तरी काढून घेते। तर चला आता पुढे ना भरपूर काम आहे, आज सोमवार पण आहे ना, तर अभिषेक पण करायला लावायचा आहे, तर देवपूजा वगैरे बाकी आहे, तुळशीची पूजा केली त्याच्यामुळे हळदी कुंकू दिसत असेल, तर आज देवपूजा अजून बाकी आहे, पण ना अगोदर या सगळ्यांचं आवरून दिलं। आता चला देवपूजेला पण लागते, ओटा पण स्वच्छ करायचा आहे सगळा, रात्रीची भांडी जी आहे ना ती भांडी पण घासून ठेवलेली, ती पण भांडी लावायची, बरीच कामं आहेत आज। आणि घरामध्ये तर एवढा पसारा केलेला आहे, तुम्हाला दाखवते, काल रविवार होता ना, दोघं पण घरी, त्याच्यामुळे भरपूर पसारा केला, आवरला पण त्यांनीच आवरलं काल, कारण की त्यांनी दोघांनी ठरवलेलंच आहे काही गोष्टी, त्या मी तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सांगेलच। पण आता ना आवरायला सुरुवात करते, काय आवरते, कसं आवरते, अजून काय काय दिवसभरात चालणार आहे आपलं, ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला, तर बघा ही डाळ आणि तांदूळ जे आहे ना, उडदाची डाळ आणि तांदूळ, हे मी जवळजवळ 2 वाजता भिजत टाकलं होतं आणि आत्ता एकदम छान असं भिजलं आहे। आता रात्रीची क्लिप आहे ही, तर रात्रीचे 8:30 वाजले आणि तेव्हा मी हे मिश्रण दळते आहे। तर बघा तुम्ही म्हणाल मग हे तर आपण करतोच इडलीसाठी, पण नाही, हे सगळं मिश्रण ना मी व्यवस्थित 6 तास भिजवल्यानंतर, 6 ते 7 तास झाले जवळजवळ, 7 तास भिजवल्यानंतर मी ते बारीक करून घेतलं। त्यामध्ये ना जेवढी आपण डाळ घेतो ना, म्हणजे आता बघा 3 वाट्या तांदूळ घेतले, 1.5 वाटी डाळ
डाळ घेतली. तर मग 1 वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आणि पोहे पण भिजत टाकून आणि व्यवस्थित दळून घ्यायचे. तर हे सगळं दळल्यानंतर ना मी यामध्ये मीठ टाकणार आहे. तर वेगळी गोष्ट हीच आहे की आपण नेहमी कसं होतं, पीठ पूर्ण फर्मेंटेशन झालं पिठाचं की मग आपण मीठ टाकतो जेव्हा आपल्याला इडल्या करायच्या असतात तेव्हा. तर नाही, थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना पीठ पटकन फर्मेंट होत नाही. त्याच्यामुळे ना आपल्याला मीठ अगोदरच टाकायचं आहे. मिठामुळे पटकन फर्मेंट पण होतं. आणि त्यानंतर ना असं आपण एखाद्या भांड्यामध्ये वगैरे न ठेवता पॅक बंद डबा जो असतो ना आपल्याकडे, तर त्या डब्यामध्ये पीठ फर्मेंट करायला ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता मी एक उभा असा मोठा डबा घेतला आणि त्यामध्ये हे पीठ पूर्ण दळून असं रवाळ दळायचं, एकदम चिकन पण नाही दळायचं, असं रवाळ रवाळ दळून आणि ते पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि असं एकाच दिशेने ना फेटत राहायचं. तर मी जवळजवळ त्याला 15 ते 20 मिनटं फेटलं पूर्ण आणि पूर्ण असं फेटत राहायचं, जेणेकरून पीठ ना एकदम असं हलकं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला एकाच दिशेने ते असं फेटत राहायचं. तुम्ही विस्करच्या साह्याने सुद्धा फेटू शकतात. तर माझा डबा हा खोल आहे ना, त्याच्यामुळे मी इथे मोठा असा झाऱ्या घेतलेला आहे आणि चांगलं 15-20 मिनटं फेटल्यानंतर आणि मग नंतर एकदम हलकं होतं पीठ, पूर्ण असं हलकं हलकं होतं. आणि आता तुम्ही बघू शकता पीठ आपलं ना दळल्यानंतर केवढं झालेलं आहे आणि जेव्हा फर्मेंट होतं तर काही वेळानंतर पिठाचं आकारमान किती वाढतं ते पण मी तुम्हाला दाखवते. डबा ठेवताना ना तो एका गरम कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा. Many hours later. आता बघा, पूर्ण रात्रभर मी असं गरम कपड्यामध्ये डब्बा ना एकदम गुंडाळून ठेवला होता, म्हणजे पूर्ण पॅक केला होता साईडने. आणि आता तुम्हाला सकाळ झाली आहे तर सकाळी मी तुम्हाला डबा उघडून दाखवते. पीठ बघू शकता, पिठाचा आकारमान जेव्हा आपण पीठ टाकलं तेव्हा पीठ केवढं होतं आणि आत्ता केवढं आहे पीठ. तर पीठ पण एकदम असं फुललं आणि एकदम असं हलकं फुलकं मस्त झालं. तर तुम्हाला चमच्याच्या साह्याने दाखवते मी. एकदम अशी मस्त जाळी पडते पिठालाच. इडली केल्यावर तर जाळी पडेलच छान. तर बघू शकता तुम्ही एकदम छान अशी जाळी पडली आहे मस्त. आणि यामध्ये तुम्ही अजून थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता जास्त जर घट्ट वाटलं तर. तर अशा पद्धतीने हे पीठ आता मी पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर त्याच्या इडल्या करायला सुरुवात करते. आता मीठ टाकल्यामुळे ना पटकन फर्मेंट झालं. आता बघू शकता तुम्ही डब्बा केवढा भरलेला आहे. आत्ता जेव्हा आपण पीठ दळलं ना तर मिनिमम एवढं होतं ते पीठ आणि आत्ता पूर्ण रात्रभर फर्मेंट झाल्यानंतर ना ते पीठ पूर्णपणे असं डब्याला एकदम थोडंसं कमी राहिलं, इतकंसंच बोटभर राहिलेलं एवढं झालं आहे आपलं पीठ फर्मेंटेशन. तर चला आता पटकन ना मी याच्या इडल्या करून घेते. मस्त असं पीठ पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आणि मस्त इडल्या लावायच्या त्याच्यामध्ये. आधी साक्षीचं टिफिन वगैरे सगळं गेलं आणि घरातलं बाकीचं सगळं आवरलं. म्हणजे ना फरशी पुसायची बाकी होती अजून, पण झाडू वगैरे सगळं मारून झालं. आणि त्यानंतर ना स्वच्छ सगळं केल्यानंतर मी आता सगळ्यांचं म्हणजे जे महत्त्वाचं काम असतं ना आपलं ते म्हणजे मुलांचं आवरून देणं, तर ते सगळं करून दिलं. आणि त्यानंतर देवपूजेला आले, कारण देवपूजा ना एकदम अशी शांततेत करायची असते. त्यातल्या त्यात आज सोमवारी तुम्हाला माहितीच आहे की मी शिवलीलामृतचा 6वा अध्याय जो आहे ना तो पण पठण करते. तर त्यामुळे वेळ पण लागणार होता, अभिषेक पण करायचं होतं आपल्याला. तर म्हणून मी थोडंसं लेटच देवपूजा करायला घेतलं, कारण सगळ्यांचं आवरलं ना तर मध्ये डिस्टर्ब होत नाही असा विचार केला. पण बघा, सिलेंडर आलं आणि डिस्टर्ब व्हायचं नाही म्हटलं म्हणून उशिरा लागले, पण जे व्हायचं तेच होतं शेवट. तर चला असो, आता सिलेंडर पण घेतलं. इथेच एक साईडला हॉलमध्ये ठेवते सिलेंडर आणि नंतर जागेवर ठेवता येईल मग. पण आता ना अर्धवट देवपूजा सोडून उठले होते ना, तर म्हटलं चला अगोदर पूर्ण देवपूजा करून घेऊ आणि नंतर हे सिलेंडर वगैरे जिथे ठेवायचं तिथे जागेवर ठेवू. कारण ट्रॉलीच्या खाली ठेवावं लागतं ना सिलेंडर, त्याच्यामुळे मग तिथे पण अगोदरचं सिलेंडर ओढावं लागतं आणि हे सिलेंडर मागे ठेवावं लागणार आहे. त्यासाठी ना मी ते तिथेच हॉलमध्येच ठेवलं सिलेंडर. आता इथे ना सगळं देवपूजा झाली, म्हणजे जसं फुलं वगैरे अर्पण करून झालं. माझं वाचन मात्र बाकी आहे बरं का. पण ना आता अभिषेक करायला लावते अगोदर. तर आज सोमवार आहे ना, तर अभिषेक खूप चांगला असतो आणि दर सोमवारी तुम्ही पण असं अभिषेक पात्र घेऊन आणि अभिषेक करू शकता. जेव्हा आपण अभिषेक करतो ना तर तेव्हा शिवलीलामृतचा एखादा अध्याय म्हणा किंवा जप माळ घेऊन जप म्हणा करायचा. म्हणजे ना आपलं जप करता करता किंवा आपलं वाचन महादेवांचं होता ना एका साईडला अभिषेक पण होत राहतो. आता हे दर सोमवारचंच माझं असं आहे, पण माझ्या मैत्रिणींना पण काही गोष्टी कळायला पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी ही माहिती सांगते की आपण असं हाताने अभिषेक करत नाही, कारण की वाचनात एक चित्त आणि अभिषेक करण्यात एक चित्त असं होतं ना. तर त्यामुळे इकडे अभिषेक पात्र जर आणलं ना अवघं 200-250ला मिळत असेल कदाचित हे. तर आता मला बरीच वर्ष झाली आहे ना आणून, त्याच्यामुळे मला काही एवढं एक्झॅक्ट लक्षात नाही, पण माझ्या मते तरी 200-250च्या दरम्यान मिळतं हे अभिषेकाचं पात्र, म्हणजे स्टँड तो तांब्यावरचा जो गडू असतो तो.
तर त्याला छोटंसं खाली होल असतं आणि निमुळतं त्याचं टोक असतं, तर मस्त असा अभिषेक पण होतो एक साईडला. आणि एक साईडला आता लगेच मी ना शिवलीलामृतचा अध्याय वाचायला घेते. तर बघा इथे ना स्वामींचं वरती मूर्ती आहे ना, त्या मूर्तीचं फूल पडलं होतं खाली, तेच तुम्हाला दाखवत होते मी. चला, स्वामींनी काहीतरी आशीर्वाद दिला म्हणायचं आणि आता पुढे वाचायला सुरुवात करते. तर दीप प्रज्वलित करायचा अगोदर सकाळी दिवा लावलेला होता. म्हणजे आता सकाळी कसं होतं ना, देवपूजा करताना सगळेच प्रत्येकजण देवपूजा करून जातं, तर मग अगरबत्ती दिवा लावलेलाच असतो. आरती करताना मी तुपाचा दिवा लावलेला असतो. म्हणजे आपल्या देवाऱ्यात नेहमी 2 दिवे असतात, एक दिवा तुपाचा आणि एक दिवा तेलाचा. तर जो तुपाचा दिवा आहे ना, तर आपण जेव्हा देवाकडे तोंड करून बसतो ना, तर उजव्या दिशेला तुपाचा दिवा लावायचा आणि उजव्या हाताला तुपाचा दिवा लावायचा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा. तर असं काही शास्त्र आहे दिव्यांचं सुद्धा. आणि नेहमी ना 2 दिवे देवाजवळ लावायचेच, कारण की तुपाचा जो दिवा आहे साजूक तुपाचा, लक्षात ठेवा ताईंनो, गाईचं तूपच देवांना चालतं, म्हशीचं तूप देवांना वर्ज्य आहे. तर त्यामुळे ना म्हशीच्या तुपाचा दिवा देवांना अजिबात लावायचा नाही. फक्त गाईचं जे शुद्ध तूप असतं ना, तर त्याचा दिवा लावायचा. आणि तेलाच्या दिव्यात मात्र तुम्ही तिळाचं तेल वापरू शकतात, मोहरीचं तेल वापरू शकतात. पण जो काही गाईचा तुपाचा दिवा असतो ना, त्यातून खूप सात्विक लहरी निर्माण होतात आणि ती पूर्ण पॉझिटिव्हिटी जी असते ना, ती आपल्या घरात पसरते. चला, आता माझं वाचून झालं आणि एकंदरीतच तुम्हाला मी आता देवाऱ्याचा लूक दाखवते. देवपूजा वगैरे झाली आणि आता हे टेबल वगैरे बघा, इथे तुम्हाला पसारा दाखवते. हे कालच आवरलेलं आहे बरं का, सगळं स्वच्छ केलं होतं टेबल काल, पण तरी पण ना एवढा पसारा असतो टेबलवर. कारण तुम्हाला सांगते, हे तर मीच केलं. लसूण सोलला, सांबारसाठी इथे ठेवलं. हे सुगड अजून काढायचे बाकी आहे. आणि त्यानंतर यांनी नाश्ता वगैरे केला ना, तर ते ताट पण इथेच आहे. इथे हे मखाने ना थोडंसं ऊन दाखवायचं म्हणून काढून ठेवले. हे मखाने पण मी उन्हात ठेवणार आहे. आणि काल ना नितिशा पण आलेली होती ना, तर बसल्या बसल्या मस्त असे शेंगदाणे सोलले. म्हणजे शेंगा होत्या ना आपल्याकडे, तर त्याचे शेंगदाणे सोलून घेतले. बरे पडतं भाजीला पटकन असं, तर त्यामुळे आता ते शेंगदाणे पण उन्हात ठेवणार आहे. आणि त्यानंतर हे मखाने पण उन्हात ठेवते. भरपूर असा पसारा आहे या टेबलवर. हे सगळं आवरून ठेवते. सकाळी साक्षीने कपडे थोडेफार घडी घातले ना, तर पिलो कवर वगैरे सगळं इथेच ठेवलं. तर ते सगळं आता ठेवून देते. चला, देवपूजा महत्त्वाचं झालं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण की ना देवपूजेला मला जवळजवळ 1 तास लागून जातो. त्याच्यामुळे ना मी एकदम आरामशीर अशी देवपूजा करते. आता हे पटपट. आणि इकडे चालू आहे न्यूज. काश्मीरमध्ये बर्फवृष्टी. काही ना काही चालूच असतं. जगातल्या घडामोडी वेगळ्या आणि आपल्या घरातलं एक वेगळंच असतं. तर जगात इतक्या मोठ्या घडामोडी होऊन जातात आणि आपलं मात्र हे रोजचंच काम चालू असतं. तर चला, असो, आपल्या वाटेला तर हेच आपण व्यवस्थित पार पाडायचं. तर चला, आता मी ना इथे गाणे लावून घेते. कारण गाणे लावले ना तर पटपट कामं होतात. त्याच्यामुळे ना कामाला थोडासा उत्साह येतो. आणि न्यूज म्हटलं ना, तर न्यूजवर काय होतं, मी बघत बसते न्यूज. आणि न्यूज ऐकायला खूप आवडतं मला. न्यूज बघत बसते आणि न्यूजच्या नादामध्ये मग खूप टाईम जातो. तर गाणे कसं ना छान अशी यावेळेस 90ची गाणी चालू असतात. आणि 90ची गाणी म्हणजे आपल्याच काळातली गाणी असतात ती, त्याच्यामुळे खूप छान एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. तर चला, आता हे गाणे ऐकताना मी सगळं घर कसं चकाचक आवरून काढते. एक वेगळंच मूड येतो गाण्यांमुळे. चला, भेटू परत आपण. सगळं घर एकीकडे आणि हा टेबल एकीकडे असतो बरं का. दरवेळेस असंच होतं. प्रत्येकजण काही आलं की टेबलवर ठेवतं. अगदी घरच्यांना बाकीच्यांना कशाला दोष द्यायचा ना, मी स्वतः पण असंच करते. आता हे सगळं उन्हात ठेवायचं होतं ना, तर सकाळपासून मला लक्षात राहावं म्हणून सगळं टेबलवर आणून ठेवलं. कारण ना सकाळी माझं म्हणजे बाल्कनी जी आहे ना, ती पश्चिमेला येते ना, तर त्याच्यामुळे ऊन काही एवढं लवकर येत नाही. ऊन येऊपर्यंत 1 वाजतो जवळजवळ. आणि 1 वाजेपर्यंत मग मी ना कामाच्या गडबडीत विसरून जाते की ऊन दाखवायचं होतं ह्या
गोष्टीला. आणि नंतर मग संध्याकाळी लक्षात येतं आणि त्याच्यापेक्षा ना म्हटलं लक्ष राहावं म्हणून हे सगळं टेबलवर ठेवलं होतं मखाने वगैरे. पण टेबलवर इतका पसारा दिसतो ना, आणि ज्या दिवशी त्या टेबलवर खूप पसारा असतो ना त्या दिवशी हमखास कोणीतरी येतच घरी, असं बराच वेळा होतं आणि खूप जणींच्या बाबतीत होत असेल ना असं. तर मग मला आहे ना नेहमीचा अनुभव आहे हा, जेव्हा आपण टेबलवर असं थोडंफार आता मी तर सगळं कामाचं म्हणजे जसं काही मला लक्षात राहील ना, ऊन आल्यानंतर हे मखाने वगैरे बाहेर ठेवायचे त्यासाठी ते ठेवले होते. आणि हे गहू जे आहे ना, तर हे गहू मी ठेवले आणि म्हणजे ओटीत टाकतात नाही का गहू, तर ते गहू होते. पण त्याच्यामध्ये ना माझ्याकडनं सगळ्या लाया सांडल्या होत्या, म्हणजे लायांची पुडी होती त्या गव्हावर ठेवलेली आणि ती पुडी फुटली आणि सगळ्या लाया आणि गहू एकत्र झालं. थोडेसे त्याच्यात तांदूळ होते, तांदूळ पण एकत्र झाले, म्हणजे ओटी भरली ना तर ओटीमध्ये काही तांदूळ काही गहू असं एकत्र होतं. पण गव्हामध्ये तांदूळ ते दळले गेले ना तर काही नाही होत. आता ते गहू तुम्ही काय करता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, जे ओटीमध्ये टाकतात ते बरं का. कारण की मला तर ते काय माहिती नाही की ते गहू काय करतात त्या गव्हाचं. मी तर आपल्या गावांमध्ये ते टाकून देते. तर असो, आता मी ते सगळं आहे ना उन्हामध्ये ठेवलं. ते गहू पण सगळ्या लाया काढून घेतल्या, उन्हात ठेवल्या आणि हे सुगड जे होते ना ते तसेच टेबलवर ठेवले होते. कारण 2 दिवसापासून म्हणते त्याच्यातलं काढेल सगळं सामान, पण मग ते काही झालंच नाही माझ्याकडनं. तर मी ते पण टेबलवर ठेवलं, म्हणजे कसं टेबलवर पटकन असा नजरेला पसारा दिसतो ना तर पटकन आवरले जातं आणि साईडला कुठेतरी ठेवलं ना तर मग लक्ष जात नाही. तर आता हे सगळे सुगड जे आहे ना ते निर्माल्यात टाकून देते. आता खेडोपाडी कसं होतं ना की लगेच दुसऱ्या सवाष्णांना सुगड देतात, पण शहरात काही एवढं त्या प्रथा कोणी पाळत नाही. त्याच्यामुळे ते सुगड मी सगळे गाईला किंवा निर्माल्यात असं टाकून देऊ शकतो आपण. आता हा सगळा टेबलनं स्वच्छ केला आणि लगेच सगळं एका कपड्याने पुसून घेतलं. त्याच्यातले तिळगुळ जे होते ना ते तिळगुळ पण एकदम असे चिकट झाले होते. तर म्हणायला फक्त थंडी आहे, पण दुपारी इतकं ऊन पडतं ना त्या उन्हाने ते तिळगुळ एकदम चिकट झाले होते. हे सगळं आवरतच होते तोपर्यंत आपले आदित्य महाराज पण आले आणि आज लवकर आला तो, कारण की क्लासला नव्हता गेला. क्लासला बहुतेक विद्यार्थी कमी होते ना तर शिकवणार नव्हते, त्याच्यामुळे मग तो म्हटला लेक्चर घेणार नव्हते, त्यामुळे मी निघून आलो. चला आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची दिवाबत्ती पण केली इकडे आधीने बघू शकता. आणि साक्षी पण आली कॉलेजवरून आणि आधी फोन चालत होता आणि मी या रूम मध्ये आले ना तर लगेच रुमालची घडी घालायला लागलाय. हे बघा फोन ठेवून दिला लगेच. चला चहा प्यायचा ना. पॉपकॉर्न करते का? पॉपकॉर्न असं असतं, रोज पॉपकॉर्न पाहिजे असतं यांना ना. खूप आवडतं पॉपकॉर्न तुम्हाला? तुला नाही आवडत ना? चला मग आता पॉपकॉर्न करते आणि एक साईडला चहा पण ठेवते मस्त. तर या तुम्ही पण चहा प्यायला. तर चला आता एक साईडला ना चहा ठेवला आणि म्हटलं चला माझ्या ताईंना ना मस्त दिवाबत्ती केली, ती पण देवाजवळची दाखवलीच, पण बाहेर पण ना अशी पंटी लावून घेतली. आणि आजची रांगोळी बघा अशी होती. आता हा पौष महिना सूर्यनारायण भगवानांचा आहे ना, तर मी दरवाजातसुद्धा मस्त अशी सूर्यनारायण भगवानांची प्रतिमा काढून घेतली. असं म्हणतात की सूर्यनारायणांची प्रतिमा ना आपल्या दरवाजावर किंवा दरवाजाच्या आत अशी पाहिजे, जेणेकरून ना ऊर्जा उत्पन्न होते. तर असं दरवाजा बाहेर पण मी एक पंटी लावते मातीची. आणि त्यानंतर इथे तुळशीला, तर अंधार खूप होता ना त्याच्यामुळे टॉर्च लावला. तर इथे बघा तुळशीला पण दिवा लावलेला आहे आणि भरपूर असं पटकन अंधार पडतो आता. तर इथे तुळशी माता पण आपली बघा किती छान फुलली आहे ना मस्त. आणि हे बघा आपला गवती चहा पण छान फुटतोय. आता चैत्र महिना जवळ येईल ना, तर चैत्र महिन्यामध्ये पुन्हा एक नवी पालवी फुटते. असो आता चहा पण उकळला असेल आपला. तर एक साईडला चहामध्ये आता दूध टाकते. हे सगळं दाखवू म्हटलं तोपर्यंत चहा उकळेल आपला. आणि दरवाजाच्या बाहेर ना जेव्हा आपण दरवाजातून आत येतो, म्हणजे बाहेरच्या दिशेने आत येतो, तेव्हा उजव्या हाताला आपल्याला मातीची पंती लावायची असते लक्ष्मी मातेचं स्वागत करण्यासाठी. मी तुम्हाला बोलले आहे की त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे, पण त्या व्हिडिओला काही मुहूर्तच लागत नाही त्याच्यामुळे. तर असो बनवेल तो वेळ मिळेल तसं. तर इथे ना चहामध्ये दूध टाकलं आणि एका बाजूला हे पॉपकॉर्न टाकले. आता माझ्या खूप मैत्रिणींना येत असेल, कारण की मला ना हे करत होते आणि दाखवत होते ना मी तुम्हाला, तेव्हा साक्षी म्हटली की अगं मम्मी सगळ्यांना येतं आजकाल हे. पण नाही, आपला व्हिडिओ ना जगातल्या कुठल्या कोपऱ्यात पाहिले जाईल हे आपण नाही ठरवू शकत. अगदी अशा ठिकाणी पण पाहू शकतात लोक हा व्हिडिओ की जिथे पॉपकॉर्न मिळतात असं सुद्धा माहिती नसतं बऱ्याच जणांना. अशा कोपऱ्यात खेडेगावात किंवा असं एखाद्या गावाकडच्या भागात हे माहिती नसतं या गोष्टी. म्हणून ना मी काही गोष्टी अशा दाखवत असते. आणि साक्षीचं म्हणणं होतं की
अगं नको हे सगळ्यांना माहिती असतं पण असं काही नसतं. तर असो आता हे पॉपकॉर्न सगळे टाकले मी, झाकण ठेवलं त्यावर. तर बघा चहात दूध टाकलं तेव्हा पॉपकॉर्न करायला ठेवले होते. शांत बस ना साक्षी, डिस्टर्ब नको करू मला. आणि हे बघा पॉपकॉर्न पण झाले आणि इकडे चहा फक्त दूध टाकल्यावर चहाला उकळी येऊपर्यंत पॉपकॉर्न झाले. अगं कशाला बंद केले? तर आता मी पॉपकॉर्न पण काढून घेते. आणि मी ना एकदा काय केलं होतं, म्हटलं कढईमध्ये थोडे थोडे पॉपकॉर्न टाकायचे, एवढे एक एक पुडी खेळण्यापेक्षा 2-3 पॉपकॉर्नच्या पुड्या टाकून दिल्या आणि त्याच्यातला एक पण पॉपकॉर्न तयार नव्हता. सगळे पॉपकॉर्न एकदम कडक झाले. त्याच्यामुळे ना आता एक पुडी काढून घेतली आणि नंतर आता दुसरी पुडी पुन्हा टाकते मी. तर म्हणजे हे खावापर्यंत पुन्हा ते पण होतील आणि प्लस चहा पण आहे. तर चला आता मस्त. आणि वास इतका सुंदर येतो ना याचा, एकदम खमंग वास येतो. जसं ते तडतड तडतड वाजायला लागतं ना तसाच वास पण लगेच असा घरामध्ये घुमायला लागतो त्याचा. एकदम सुंदर स्मेल येतो आणि स्मेल आला का लगेच खावंसं वाटतं. आता मी हे ना क्लासिक सॉल्टेड ते टाकते. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स येतात, काही बटर येतात, बटरचे येतात, काही हा कोणता होता का ते बघ तिकडे पहिला टाकला तो गोल्डन सीझन. गोल्डन सीझन. आणि ना टाकताना ही पोळी पूर्ण अशी एकदम पटकन निघायचं तिकडून, नाही तर तुझ्या हातावर. अगं नाही उडत, इतक्या लवकर नाही उडत साक्षी ते. बघितलं ना मुलींचा असा आईमध्ये खूप जीव असतो. म्हणून ना घरात एकतरी मुलगी पाहिजेच. तिला असं वाटलं की मला चटका बसतो की काय. पहिला याचं पूर्ण ऑइल त्याला असं लागलंय. ते जेव्हा तडतड तडतड उडतं ना तर सगळं ऑइल असं त्याला वरती लागतं. चला आता चहा गाळते, या तुम्ही पण चहा आणि मस्त गरम गरम पॉपकॉर्नची मजा घ्यायला. त्याचा आवाज ऐकवते मी तुम्हाला. बघितलं ना असं लगेच 1 ते 2 मिनिटाच्या आतच त्या पॉपकॉर्नचा असा ताडताड आवाज लगेच यायला लागतो. आणि ना आधी साक्षी दोघांना पण खूप आवडतात पॉपकॉर्न. त्यामुळे त्यांचे पप्पा नेहमी येताना ना त्या ॲक्ट 2 पॉपकॉर्नच्या ज्या असतात ना पाऊच ते घेऊनच येतात. तर म्हणून मग त्या दोघांना ना चहाबरोबर म्हणजे नेहमी लागतंच ते. सकाळ झाली की दे पॉपकॉर्न करून, संध्याकाळ झाली की दे पॉपकॉर्न करून, आणि रविवार आला की मग तर विचारूच नका. तर असं काही असतं या दोघांचं. असो आता आम्ही मस्त गरम गरम पॉपकॉर्न पण खाल्ले आणि गरमागरम चहा पण घेतला. थंडी काही एवढी नाही आहे नाशिकला, आणि कुठल्या कुठल्या भागात थंडी येते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण मला काही माहिती नाही ना की तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत. त्यामुळे तुमच्या इथे जर असेल थंडी तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर असो आता हे बाहेरचे कपडे सुकले होते ना, तर म्हटलं सगळे कपडे काढून घेऊ आणि लगेच कपड्यांच्या घड्या वगैरे पण घालू. आज कपडे बाहेरून काढायला जरा उशीरच झाला, कारण की ना ते थोडेसे सुकले पण नव्हते. आणि म्हटलं चला आता सगळं झालं ना की मग सिरियल बघता बघता आपलं मस्त असं कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम चालतं. त्यामुळे मग मी थोडेसे उशीरच कपडे काढले. तसं ना अंधार लवकर पडतो त्याच्यामुळे ना असं वाटतं उशीरच झाला की काय. तर लगेच दरवाजा पण लावून घेते, कारण खूप डास येतात ना. एक जरी डास घरात आला ना तर कानाभोवती सारखा गुंगुंग गुंगुंग करत असतो. त्यामुळे लगेच दरवाजा लावून घेतला. आणि तिन्ही सांजेच्या वेळेला मी दोन्ही दरवाजे उघडेच ठेवते. तर दिवाबत्ती वगैरे झालं ना 7:30 वाजले ना की मग नंतर मी दरवाजे दोन्ही पण बंद करून घेते. पुढचा दरवाजा पण सेफ्टी डोअर नाही उघडत, पण निदान पुढचा जो आपला मेन दरवाजा असतो ना, तर मुख्यद्वार ज्याला आपण म्हणतो, तो दरवाजा उघडून घेते आणि जरा वेळ ठेवते 7:30पर्यंत. सगळ्या रूमच्या लाईट पण आपल्याला 7:30पर्यंत ठेवायच्या असतात. आणि त्यानंतर मग तुम्ही लाईट बंद केलं, ज्या रूमचं काम नाही त्या रूमच्या लाईट बंद केल्या तरी चालतात. कारण ना आता सध्या कसं आहे, सेविंगचा जास्त जमाना आलेला आहे ना, त्याच्यामुळे मग ज्या रूममध्ये कोणीच नसतं त्या रूमच्या लाईट शक्यतो बहुतेक जणांच्या बंदच असतात. पण ना आमचं कसं होतं, एका रूममध्ये अभ्यास करतं, साक्षी दुसऱ्या रूममध्ये अभ्यास करते, त्याच्यामुळे मागच्या दोन्ही रूमच्या लाईट चालू असतं. माझं किचनमध्ये काम चालू असतं आणि काही असं भाजी वगैरे निवडायचं म्हणा किंवा काही असं सिरियलसाठी हॉलमध्ये चालूच असतं. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या घरांच्या लाईट चालूच असतात नेहमी. आणि मग नंतर झोपण्याच्या टायमालाच आम्ही म्हणजे झोपण्याची वेळ झाली की मग सगळ्या लाईट बंद करतो. बाकी तुम्ही म्हणाल ना तर कोणतीच लाईट ऑफ असं करून बसतच नाही आम्ही अजिबात. पूर्ण झोपोपर्यंत आमच्या लाईट संध्याकाळी लावल्या की चालूच असतात.
असतात. तर असो सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि आज पण ना बरीच कपडे काढले होते धुवायला, कारण की कपडे धुवायला मला फार आवडतात. त्याच्यामुळे मी आहे ना बारीक निरीक सगळं कोपऱ्या कापऱ्यातले काय राहिलेलं असेल ना ते सगळे कपडे घेते धुवायला आणि सगळ्या कपड्यांच्या मस्त अशा पटापट घड्या घालते. आता मला ना कपाट पण आवरायचं होतं खरं तर, कारण की खूप दोघांच्या पण कप्प्यामध्ये घाण झालेली आहे. घाण म्हणजे कपडे असे अस्ताव्यस्त बोचके वाचके करून ठेवलेले दोघांनी पण. तर असो आवरेल मी ते उद्या वगैरे. आता इथे ना मी तुम्हाला ते सॉक्स दाखवते. मध्ये पूर्ण फर असतं या सॉक्सला आणि इतके वॉशेबल आहे ना ते. मी मशीनमध्ये धुतले ना तरीसुद्धा खराब नाही झाले बरं का. आणि हे साधे सॉक्स, हे सॉक्स ना साक्षी कॉलेजला घालून जाते शूजच्या आतमध्ये, त्याच्यामुळे ते सॉक्स असेच घ्यावे लागतात ज्याचा अंगठा वेगळा असतो नाही का. तर हे सॉक्स मी कसे ठेवते, दोन्ही सॉक्स ना वेगवेगळे होऊ नये त्याच्यामुळे ना दोन्ही सॉक्स असे गुंडाळायचे आणि पायाकडच्या दिशेने म्हणजे पंजाकडच्या दिशेने गुंडाळायचे आणि जी काही आपली वरची पायाकडची पोटरीकडची बाजू असते ना तर ती आतल्या साईडची बाजू धरायची आणि त्याला पूर्ण असं आतमध्ये ढकलायचं. म्हणजे ना सॉक्स आपले किती पण तुम्ही असे आपटून जरी ठेवले ना तरी पण सॉक्स इकडचे तिकडे अजिबात जात नाही आणि एकातले एक सॉक्स असले ना तर मग दोन्ही सॉक्स एकाच वेळी सापडतात. तर आता बघा इथे यांचे पण सॉक्स तसेच ठेवले, साक्षीचे पण तसेच ठेवले आणि हे सॉक्ससुद्धा मी घरात वापरते कधी कधी. छोटे हे एकदम असे पंजा असतो ना आपला पायाचा तर तेवढेच असतात. तर हे छोट्यात छोटे सॉक्ससुद्धा तसे ठेवता येतात आपल्याला आणि इतक्या सुंदर अशा घड्या करून ठेवल्या ना तर त्याला जागा पण कमी लागते आणि सॉक्स पण आपले इकडे तिकडे हरवत नाही तर एक सॉक्स इकडे आणि एक सॉक्स तिकडे. तर असो सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे करून झाल्या आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे. तर तेव्हा आता ना व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर जर नवीन असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ.